नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आम्ही पोहोचलेलो आहोत आता चंदनपुरी गावामध्ये। तर हे बघा खूप गर्दी आहे आणि रविवारचा दिवस होता। रविवारच्या दिवशी चंदनपुरीला म्हणजे असं मटणाचा नैवेद्य वगैरे दाखवला जातो वाटतं। तर इथं खूप अशी गर्दी होती यात्रेसारखी का तिथं असे जागोजागी आहे ना लोक भाज्या शिजवून बाजरीच्या भाकरी करून आणि तो मंदिरात नैवेद्य दाखवायला न्यायचे। तर बऱ्याच ठिकाणी हे बघा अशी पार्किंग वगैरे गाड्यांची गर्दी दिसते ना, तिथं ना भरपूर ठिकाणी असे लोक भाज्या शिजवत होते। यात्रासारखं होतं, आपण कारण म्हणतो ना, तर तसं होतं तिथं। तर चला आता मंदिरात जाऊ। खंडोबाचं मंदिर आहे इथं आणि भानुबाईचं मंदिर आहे। तर ते बघायसाठी खास आम्ही चांदोडवरून मग इकडे आलेलो होतो। म्हटलं आपलं परत येणं होणार नाही इकडं, त्यामुळं मग म्हटलं आलो इथपर्यंत। तर इथून पुढे थोडंसंच होतं, 50 किलोमीटर होतं चांदोडपासून। तर मग तिथून पुढे मग आम्ही आलेलो आहे भानुबाईच्या दर्शनाला चंदनपुरीला। गाडी पार्क केली आणि निघालो होतो मंदिरात दर्शनाला। तर हे बघा अशी कमान आहे तिथं चंदनपुरीची, आणि जेवढी पाहिजे ना तेवढी सुधारणा नाही या गावात। म्हणजे एवढं मंदिर आहे मस्त, पण मग असं सुधारणा वगैरे नाही। आणि लांबचे लोक आहे ना बरेचसे लोक काही इथं देव भेटवायला येतात। म्हणजे आपण कसं दरवर्षी आपल्या कुलदेवतेला तुळजापूरला आणि जेजुरीला देव भेटवायला नेतो, तसे इथले जवळपासचे लोक मग जेजुरी लांब पडते ना जायला, तर काही लोक मग इथंच आणतात देव भेटवायला। हे बघा, तर पुढे असं म्हणजे स्वच्छता पण नाही ह्या गावाला जास्त, आणि सुधारणा पण नाही आहे। लोक आता लांबून बरेचसे भानुबाईचं गाव आहे त्यामुळं मग येता बघायला, भानुबाईचं गाव बघायला, मंदिर बघायला। पण ते काही एवढं अशी स्वच्छता नाही वाटली आम्हाला तिथं, आणि डेव्हलप पण नाही वाटलं एवढं गाव हे। तर हे बघा आलेलो आहे आम्ही मंदिराच्या जवळ आलेलो आहे। असे दुकानं लागलेले आहे तिथे, गोडीशेव, रेवड्या, काही प्रसाद, हार, फुलं असे।
इथे दर्शन वगैरे घेतलं आणि थोडेसे फोटो वगैरे काढले आणि मग आम्ही भानुबाईच्या दर्शनाला तिच्या मंदिराकडे गेलो. तर पुढे हे मंदिर अलीकडे आहे आणि भानुबाईचं मंदिर पुढे आहे थोडंसं. तर हे बघा, हे मंदिर आहे भानुबाईचं. गोंधळ चालतो. चंदनपुरीवरून निघाल्यानंतर आहे ना भूक लागल्यासारखं वाटत होतं जरा. मग रस्त्यावरच हायवेला तिथं सुखसागर म्हणून हॉटेल होतं. तर तिथं आम्ही नाश्ता करायला आलेलो होतो. चाललो झाडं छान आहे ना, ग्रीनरी वगैरे खूप छान होती इथं. एंट्रीला पण झाड आहे, झाडं छान आहे, जास्वंदीचे सगळे. काय हो तुळशी वृंदावन छान आहे ना. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती वाटते, किती छान वाटते. हॉटेल पण खूप छान होतं आणि ग्रीनरी पण खूप होती या हॉटेलमध्ये. झाडं मोठे मोठे आणि बघा लहान मुलांना खेळायला आहे ना असं गार्डनसारखं केलेलं होतं. भरपूर खेळणी लावलेली होती इथं. खूप छान होतं हे हॉटेल बी. तर आम्ही इथं पावभाजी वगैरे खाल्ली आणि मग तिथून निघालो आणि चांदवडला गेले. तर चांदवडमध्ये गेल्यावर मग चहा घ्यायला थांबलेलो होतो एक ठिकाणी. खाली जमिनीवर असला ना तो फरकच पडतो. भरपूर मोठे मोठे होमने गुळाचा क्रीम रोल. चहा घ्यायला थांबलोय आम्ही जिगरीच्या चांदवडमध्ये इथं. हे बघा टाकलंय आता. ते पुढं दरवाजाला बघ बरं आहे त्या बाटल्यांमध्ये बघा. तू बसलेला त्या साईडनीच असेल बघ. चांगला राहतो तो. हा चांगला राहतो. सुट्टा नसेल भेटत, ते पूर्ण बॉक्स भेटत असेल. संकेत आहे ना पुण्याला होता, तिकडून येताना आणायचं पूर्ण हे आणायचं. कसं आहे? चांगलं आहे, घ्या मग. चांगलं आहे, टेस्ट चांगली. खाऊन घे ना पहिलं. चहा पितो आपल्याला
गाडीत गरम होतं तुम्हाला. तर रसाळताईंच्या मावस भाऊ आहे ना, मावशीच्या इथं आलेलं आहे. या मावस भाऊ आहे आणि घरात बसलेले आहे मावस भाऊ. तरी बघा तुरीचे झाडं वगैरे, तुरी आलेली आहे. तुरीला बांधाला विलेवारी होती आहे ना ही तूर. ही विहीर आहे का असं हे? हा का? हा का, तळ्यासारखं ना? या काटाळ्या भेंड्या होत्या वाटतं. कालच तो वाढला नाही त्याला भेंडा. हा ना. त्याला खूप असं मोह लागला. हा. त्यांचे तांबे खांडायचे काम चालले तेच आहे ना. रसाळ त्यांची मावस भाऊजाई आणि आम्ही आहे ना इथं वांगे तोडायला चाललेलो होतो. त्यांचे वांगे इथं 4च सर आहे वांग्याच्या पण आणि टमाट्याच्या पण 4 सर आहे. तर टमाटे बी खूप छान आहे, पण त्याला काही अजून फळ थोडंसं बारीक बारीकच होतं, अजून सुरुवात नाही झालेली. आणि वांगी पण छान होती. तर वांगेचा एक खुडा झालेला होता त्यांचा. तर चला म्हणे आपण वांगे घेऊन येऊ. तर मग आम्ही वांगे घ्यायला आलेलो होतो इथं वावरामध्ये. रस्ता ताईंच्या मावशीच्या इथं आलेलो होतो आम्ही. हे बघा कांद्याची भाजी घेतली आहे, काही तू घेतली मी हातात. तर चाललोय. बराच उशीर झाला होता यायला. केद्राईला जायचं होतं आम्हाला, पण मग उशीर झाला आहे त्यामुळं मग काही जाणार नाही तिकडं. आता डायरेक्ट घरी जाणार आहे. आणि हे चालले हे बघा. बराच उशीर झालाय ना. आपण येताना जायला लागत होत आहे ना. वांग्याच्या गाडीत कशी ठीक आहे. रसाळताईंच्या मावशीच्या इथं गेलेलो होतो. तर दोघं भाऊ 2 ठिकाणी राहताना, तर मग दोघांकडं बी गेलेलो होतो आम्ही. तर त्यांची मावशी पण आग्रह करत होती आम्हाला तिथं जेवण करायला, जेवण करून जा म्हणे. पण मग म्हटलं इथं जर जेवण करत बसलं तर उशीर होईल आपल्याला घरी जायला, कारण की चांदवडच्या पुढे निघाल्यावरच त्यांच्या मावशीन ते मळ्यात राहता. तर मग म्हटलं एवढं लांब थांबायचं, मग त्यापेक्षा मग आपण जाऊ आणि आडगावच्या अलीकडं खालसा पंजाब म्हणून धाबा आहे, तर तिथं जेवण करायला जाऊ. बऱ्याच कधीचं चाललं होतं आमचं तिथं जायचं, कारण की संकेत जेव्हा इथं होता ना, त्याचे मित्र तो गेलेला होता या हॉटेलमध्ये धाब्यावर जेवायला. तर तो म्हणे छान आहे म्हणे धाबा. मग आम्ही एकदा गेलो होतो, पण आम्हाला काही सापडलं नाही जो. मग ह्यावेळेस पप्पून ते पण होते आमच्याबरोबर. मग म्हटलं चला आहे तर बघू. मग सापडलं, मग गेलो होतो आम्ही इथं खालसा पंजाब धाब्यावर जेवण करायला. तर हे बघा इथे आहे ना मांडे घालून टेबल ठेवलेले मोठे मोठे, त्याच्यावर मांडे घालून पण जेवण करायला बसू शकता. हे बघा इथं पुढे दिसेलच मांडे घालून जेवण करायचे इथं. आणि पुढे खुर्च्या आणि टेबल पण आहे. तर जिथं वाटलं तिथं बसायचं. तर इथली ना दूध शेवभाजी खूप फेमस आहे या धाब्यावरची. तर खूप छान जेवण होतं. भूक लागली होती खूप आम्हाला पण, कारण की सकाळपासून नाश्त्यावरच होतं, चहा नाश्ता. आणि मग म्हटलं चला आता इथं हात वगैरे धुवून घेतले आम्ही आणि बसलोय जेवण करायला. आणि गर्दी पण खूप होती या धाब्यावर जेवण करायला आहे ना. इकडं म्हणजे जेंट्स वगैरे बसायचे इथं मांड्या घालून जेवण करायला ह्या टेबलवर. पण मग फॅमिली असली ना तर फॅमिली पुढेच बसायची तिकडे त्या साईडला टेबलवर. तर मग खूपच गर्दी होती या धाब्यावर जेवण करायला. आणि फेमस आहे चांगला हा धाबा, स्वस्त पण आहे. पंजाब खालसाची प्रसिद्ध दूध
काजू मसाला घेतलेला आहे. आता टेस्ट करून बघते. कसं लागतं टेस्ट करून बघते. नंतर सांगा गरमाच्या टेस्ट नाही भेटत. कशी वाटते लस्सी? एकदम मस्त लागते. आम्ही जिरा राईसचा वेट करतोय आम्ही. आलाय जिरा राईस दे मावशीला. रवी आलाय. काजूची भाजी पण चांगली होते. काजू मसाला हे बघा जेवण करून बाहेर निघालेलो आहे आम्ही. तर इतकी गर्दी आहे ना 4 व्हीलरची. बघा किती पार्किंगमध्ये गर्दी आहे. आणि मोठे मोठे ट्रकवाले पण इथं थांबतात जेवण करायला. आणि भरपूर 4 व्हीलर बी लागलेले आहे इथं. आणि जेवण पण छान आहे. दूध शेवभाजी तर 1 नंबर होती एकदम. दूध शेवभाजी फेमस पण आहे इथली आणि 1 नंबरच होती. खरंच आवडली आम्हाला पण. आणि रस्त्याच्या कडेलाच आहे हा धाबा. दोन धाबे आहे हे. एक व्हेज आहे स्पेशल आणि एक स्पेशल नॉन व्हेज आहे. तर आम्ही व्हेजमध्ये आलेलो होतो इथं जेवण करायला. हवा आहे. आम्ही इथं आलेलो होतो जेवण करायला. जेवण वगैरे झालंय. तर इतकी स्पेशल तर खूप छान होती दूध शेवभाजी. पण बाकीच्या 2 भाज्या होत्या ना काजू मसाला घातला ती खूपच झणझणीत. तिथं पूर्ण खाल्ली पण नाही. दाल मखनी पण. हां दाल मखनी पण लागली. ती थोडीशी तिखट होती, ही खूप होती. मसाला आहे ना तो तिखट होता. बाकी शेवभाजी मस्त होती एकदम. चला हे बघा असा आहे हा धाबा. आणि बरीच गर्दी राहते. खूप गर्दी राहते इथं या धाब्यावर जेवण करायला. एवढ्या गाड्या लागलेल्या बघा. चला आता डायरेक्ट घरी गेल्यावर भेटू. घरी पोचलोय आणि ताईंच्या मावशीने भाजीपाला दिलेला होता. कांद्याची भाजी, काही कांदे वांगे तर ते घेतले, काही निम्मे केले आणि मग त्यांना काही पिशवी भरून दिले आणि निघाले. थांबा पण मग ते काही थांबून नाही राहिले. निघाले ते आम्ही. नंबर प्लेटलेच भारी तुझी. हा नंबर प्लेटले भारी 0167. हा पदर खोटून द्यायचा ना गोल करून. हळूहळू जाय बरं. मध्ये ठेव. पाच खाली करून घे. इकडून येईल ना लक्ष. हां चल. 9 वाजले आम्हाला येता तरी. ताई पण रसाळताई होते त्या पण गेलेल्या आहे. आता बाहेर धुणं वाळत ते काढून आणते आणि त्याच्या घड्या करून ठेवते वगैरे. चला तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.